जी तळमळ आहे ती मी बऱ्याच वर्षापासून पोकळे साहेबांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तुमच्या सगळी संघटना एकत्र करायला पूर्वीच्या काळामध्ये संघटना होत्या, पण संघटनेला मोठी व्याप्ती देण्याचं काम कोणाकडनं घडलं नाही. पण पोकळे साहेबांनी आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांच्यामुळं या ठिकाणी या संघटनेला बळ देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. यापुढे आता राजेंद्रदादा पोकळेंनी या ठिकाणी विषय मांडला की श्रीगोंदा नगरपालिकेत 5% अपंगाचा निधी जो येतो तो त्वरित वितरित करावा. पोकळे साहेब, मी अध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष सर्वांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की इथं प्रशासकीय काही अडचणी वगैरे असतील तर थोडासा उशीर होईल, नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे यात्रेच्या अंतिम निधी कसा वर्ग होईल यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी त्याच्यावरती विचार विनिमय करून निर्णय घेऊ. प्रशासनाला विचारू की आपल्याला काय अडचणी आहेत आणि तुमच्याकडनं संघटनेचे काही नावं नोंदवायची राहिले असतील, नवीन जे काही नोंदवले जातील तर ते काय कोणी राहिलं असेल तर शहरातलं ते सुद्धा तुम्ही नोंदवत, अशा प्रकारची मी पालिकेच्या वतीनं विनंती करतो. आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून आज नगर परिषदची आमची पहिलीच सर्वसाधारण सभा या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगला योग आहे की आमचा या ठिकाणी सन्मान होऊन श्रीगोंदा शहराच्या विकासाच्या संदर्भात जे काही आज प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही निर्णय घेण्यासाठी सभागृहात जाणार आहोत. अध्यक्षांनी जी मीटिंग बोलवली त्या मीटिंगसाठी आम्ही सर्व जाणार आहोत. आपण आणखी एक त्या निवेदनामध्ये त्यांनी अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, नगरसेवक त्यांनी दिव्यांग भवनासाठी एक जागा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे. अतिशय रास्त मागणी आपली आहे. आदरणीय आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातून आणि श्रीगोंदा नगरपालिकेत शहरात शासकीय जागा असेल किंवा पालिकेची जागा असेल, निश्चित जेणेकरून कुठल्याही प्रकारची कोणाला अडचण येणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही जागा देण्याचा प्रयत्न करू. जरी आज नाही तर उद्या नाही परवा, पण निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला जागा देण्याची आदरणीय विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातून 100% तुम्ही जे दिव्यांग भवन बांधण्याचा संकल्प मानलाय तो आदरणीय विक्रमदादा पाचपुते आणि श्रीगोंदा नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक यांच्या वतीनं 100% पूर्ण होण्यासाठी आम्ही जेवढी मदत आम्हाला करता येईल तेवढी आम्ही या ठिकाणी मदत करू असं सर्वांच्या वतीनं शब्द देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं, आमचा सर्वांचा मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण. शहराच्या वतीने आभार म्हणते. एका 2 आज आपलं पहिलीच मीटिंग असताना सुद्धा माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक वेळात वेळ काढून आम्ही जो सत्कार करणार होतो त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहिलात त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर.